अमरावती जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीनंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीसुद्धा संपल्या आहेत आणि आत्ता सध्या सहकार क्षेत्राच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे। आपण उपस्थित अमरावती येथील जिल्हा सहकारी क्षेत्रातील बँकेजवळ। इथे अमरावती जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील राजकारण पुन्हा तापणार असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह तब्बल 113 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची तयारी सुरू झाली आहे। सध्या अ आणि ब वर्गातील मोठ्या संस्थांवर स्थगिती असली तरी ती उठताच जिल्ह्याभरात राजकीय हालचालींना वेग येणार आहे। विशेष म्हणजे ऑक्टोबरमध्ये जिल्हा बँकेचा कार्यकाळ संपत असल्याने एप्रिल-मे पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सहकार विभागाने प्राथमिक तयारी पूर्ण केली असून येत्या काळात जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात धुराळा उडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व सहकारी संस्थांच्या 113 संस्थांची निवडणूक लागणार आहे। यामध्ये ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग असे हे विभागणी आहे। त्यातल्या काही संस्थांच्या निवडणुका ह्या जिल्हा लेवलला जिल्हा पातळीवरती ब वर्गातल्या संस्थांच्या निवडणुका होतात, क वर्गातल्या संस्थांच्या निवडणुका तालुका पातळीवर होतात आणि ड वर्गातल्याही ज्या संस्थांचं भाग भांडवल अतिशय कमी आहे अशा संस्थांच्या निवडणुका तालुका पातळीवर घेतल्या जातात। जिल्ह्यामध्ये 2026मध्ये 113 संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। यातल्या सर्व संस्थांच्या निवडणुका ब वर्गातल्या म्हणजे ज्या विकास सेवा सोसायटी आहेत, नागरी पतसंस्था आहे आणि ज्या तालुका लेवलच्या संघ यासारख्याच्या निवडणुका या जिल्हा पातळीवर घेतल्या जातात आणि ज्या संस्थांच्या निवडणुका ह्या त्यांच्या सभासदापुरत्याच तालुका लेवलला मर्यादित असतात। त्या तालुका लेवलला क वर्गातल्या संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातात। याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार ज्या हाऊसिंग सोसायट्या या ई वर्गामध्ये मोडल्या जातात, या हाऊसिंग सोसायट्यांच्या निवडणुका ह्या त्या संस्थेच्या सभासदामार्फत घेतल्या जातात। आणि एकूण हा जो जिल्ह्याचा कार्यक्रम आहे 113 संस्थांच्या निवडणुकीत, त्याच्यात मोठ्या संस्था फारशा अशा नाही आहेत। काही जिल्हा लेवलचे जे संघ आहेत त्यांच्या निवडणुकीची तयारी आमच्या जिल्हा प्रशासनाकडून सुरू झालेली आहे।